मराठींना माझ्या केबिनमध्ये बसवा. आलोच मी. बरं साहेब. जर्नलिस्ट आलेत, मुलाखत घ्यायला येतो मी. आता काय करायचं? नमस्कार मंडळी. मला मराठींशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी भेटतो तुम्हाला. जरा वेळ बसा. या. या. हां वसंतराव, तुम्ही दार लावून घ्या आणि पिढींना आत पाठवा. हो हो. शिंदे साहेब, साहेब बोलत आहेत. लवकर या, लवकर. हा. साहेब, वसंतराव, तुम्ही आता हे दार बाहेरनं घट्ट लावून घ्या, म्हणजे कुणीच आत येणार नाही. मराठे, तुम्हाला हे पत्र मिळालं कसं? काय साहेब, पोलिसांनी आणि पत्रकारांनी त्यांच्या खबरीचे सोर्सेस सांगितले तर मग कसं होईल? म्हणजे याचा अर्थ प्रतापरावांनी कशासाठी सह्या घेतोय हे आमदारांना कळूच दिलं नाही. यांच्यापैकी अर्ध्या जणांना असं सांगण्यात आलं की विकासाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी म्हणून एक शिष्टमंडळ दिल्लीला निघालंय, म्हणून या सगळ्यांनी भराभर सह्या केल्या. नंतर प्रतापरावांनी मुख्यमंत्री हटाव हे कव्हरिंग लेटर याला जोडलं खोटच, आणि मीडियाला असं भासवलं की तुमच्या विरुद्ध आमदारांची नाराजी अगदी शिगेला पोहोचली आहे. साहेब, प्रतापरावना फोन लावू? नको. मग दिल्लीला कौशलजींना? साहेब, एक रिक्वेस्ट करू? या प्रकरणात प्रतापरावांनी तुम्हालाच नाही तर मीडियाला देखील फसवलंय. आता मलाही मीडियातूनच हा स्फोट घडवू द्या साहेब. दिल्ली ही हादरेल, विश्वास ठेवा साहेब.